सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असून शनिवारी प्रचाराच्या तोफा थंडावल्या। सोमवार दिनांक 13 मे रोजी चौथ्या टप्प्यातील मताधिकार लोक बजावणार आहेत। मावळ लोकसभा मतदारसंघात मत देण्याचा दिवसही सोमवार 13 मे असा आहे। यावेळी सत्ताधाऱ्यांकडून मतदारांना विविध प्रलोभने आमिषे दाखवली जात आहेत। त्याप्रमाणे निवडणूक यंत्रणेला ठिकठिकाणी पैसा, दारूच्या बाटल्या, इतर प्रलोभनाची साधने सापडत आहेत। भारतीय संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला मताचा अधिकार दिलाय। संविधानात मतदान हा शब्द नसून मताधिकार म्हणजेच राईट्स ऑफ वोटिंग हा शब्द आहे। मत ही दान करण्याची वस्तू नसून अधिकार बजावण्याचा हक्क आहे, म्हणून संविधानकर्त्यांनी मताधिकार हा शब्द वापरला। या मताधिकारात मत देणाऱ्या भारतीय माणसाला 2 अधिकार देण्यात आले। एक, लोकप्रतिनिधींमार्फत सरकार निवडण्याचा अधिकार आणि दुसरा, स्वतः लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येऊन सरकार बनवण्याचा अधिकार। दुर्दैवाने भारतीय जनतेला आपले हे हक्क, अधिकार माहिती नसल्याने ते आपले मत चौली पावलीला विकत आहेत। या देशातील मनुवादी प्रस्थापित शासक जाती शेतकरी बहुजन समाजाची मते विकत घेऊन त्यांना कायम आपले गुलाम ठेवेल, म्हणून संविधानकर्त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मताचा अधिकार दिल्यानंतर शेतकरी बहुजन समाजाला एक सल्ला दिला। हा सल्ला चळवळीतील कार्यकर्ते नेहमी लोकांना सांगतात। तो सल्ला म्हणजे बाबासाहेब शेतकरी बहुजन समाजाला म्हणतात, मी हा जो तुम्हाला मताचा अधिकार मिळवून दिलाय त्या मताला मीठ, भाजी, भाकरी याची किंमत देऊ नका, तर आपल्या आई, बहीण, बायकोच्या शिलाची किंमत द्या, असा हा सावधानतेचा सल्ला आहे। निवडणूक काळात या सल्ल्याची चर्चा असते। चळवळीतील कार्यकर्ते याबाबत जनतेला आवाहन करताना म्हणतात, जर तुम्ही आपले मत विकलेत तर तुम्ही अनपेक्षितरित्या आपल्या आई, बहीण, बायकोचे शील म्हणजेच इज्जतीचा व्यवहार केलात, त्यामुळे पैसे घेऊन आपले बहुमूल्य मत विकू नका। आई, बहीण, बायकोच्या इज्जतीला सांभाळा। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, नवी मुंबई। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।